Hello students, today we will discuss about the Chatterley's principle. ठीक है, ली चॅटरलियर्स प्रिन्सिपल. सो स्टुडंट्स, हा जो प्रिन्सिपल आहे तो व्हॉट इज मीन बाय दिस प्रिन्सिपल. हा प्रिन्सिपलचं स्टेटमेंट काय आहे. ठीक आहे, आपण का बरं हा जो प्रिन्सिपल आहे तो आपण यूज करणार आहोत. एखादं रिॲक्शन आपल्याला जर करायचं असेल किंवा एखादं प्रोडक्ट तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक चॅटरलियर प्रिन्सिपल आहे त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. ठीक आहे, तर का बरं करतो आहे आपण. सर्वात पहिले तो इथे दिले बघा, द प्रिन्सिपल गोल ऑफ केमिकल सिंथेसिस. ठीक आहे, इज टू अचीव मॅक्झिमम कन्व्हर्जन ऑफ रिॲक्टंट टू प्रोडक्ट्स विथ मिनिमम एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. ठीक आहे, एक्सपेंडिचर म्हणजे काय, खर्च होणे. ठीक आहे, तर बघा हा जो आपण प्रिन्सिपल आहे का बरं यूज करतो आहे की एखादं रिॲक्शन करायचं असेल आपल्याला. समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला एक रिॲक्शन करायचं आहे, सिंथेसिस ऑफ अमोनिया. ठीक आहे, इन हेबर प्रोसेस सिंथेसिस ऑफ अमोनिया. आपल्याला अमोनिया तयार करायचं समजा फॉर एक्झाम्पल. तर रिॲक्शन काय अमोनियाची तयार करण्याची, N2 नायट्रोजन प्लस 3H2. ठीक आहे, देन ट्वाईस NH3. ठीक आहे, गॅशियस फॉर्म. तर स्टुडंट्स आपल्याला काय तयार करायचं आहे, अमोनिया. ठीक आहे, तर इंडस्ट्रियली जो आहे, इंडस्ट्रियली अमोनिया तयार करता येत ते इंडस्ट्रीमध्ये ते जास्त क्वांटिटीमध्ये तयार करता येत. ठीक आहे, तर हे जे जास्त क्वांटिटीमध्ये तयार करायचं पण आपल्याला मिनिमम खर्च करायचं आहे. ठीक आहे, पण काय होतं बघा, ही कोणती रिॲक्शन आहे, रिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. म्हणजे ही रिॲक्शन फॉरवर्ड रिॲक्शन आहे, त्याच्यानंतर रिव्हर्स रिॲक्शन होणार किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, बॅकवर्ड रिॲक्शन. ठीक आहे, बॅकवर्ड रिॲक्शन होणार आहे. तर याचा अर्थ काय झाला की ही रिॲक्शन जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा इक्विलिब्रियम अटेन होणार आहे. एक स्टेट येणार आहे इक्विलिब्रियमची. जेव्हा इक्विलिब्रियम सेट होणार आहे तेव्हा काय होणार आहे, ही रिॲक्शन स्टॉप होणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय होणार आहे, एका स्टेपवर ही रिॲक्शन स्टॉप होणार आणि मग NH3चं प्रोडक्शन होणार आहे का, नाही प्रोडक्शन होणार नाही. तर आपल्याला प्रोडक्शन करायचं असेल तर याच्यासाठी आपण काय करणार, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो की समजा फॉर एक्झाम्पल हा जो आहे प्रोडक्ट. ठीक आहे, तर आपण रिॲक्शनमधून हा जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट बाहेर काढलं. ठीक आहे, तर मग काय होणार आहे, इकडचं जो कॉन्सन्ट्रेशन आहे तो कमी होणार आहे. ठीक आहे, मग ही रिॲक्शन काय करणार, N2H2 परत रिॲक्ट होणार आणि मग NH3 तयार करणार. ते म्हणजे हे आपण करू शकतो. दुसरं फॉर एक्झाम्पल अजून आपण काय करू शकतो की हा जो H2 आहे किंवा N2 आहे यांचं आपण कॉन्सन्ट्रेशनमध्ये चेंज करू शकतो. ती कॉन्सन्ट्रेशन चेंज करू शकतो किंवा यांचं आपण टेम्परेचर चेंज केलं किंवा प्रेशर चेंज केलं. ठीक आहे, तर हे जे फॅक्टर्स आहे किंवा समजा फॉर एक्झाम्पल अजून आपण व्हॉल्यूम चेंज केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण काय केले आहेत, चेंज द कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, चेंज द कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ द रिॲक्शन, देन इट गिव्स गुड यील्ड. ठीक आहे, समजा आपण जो रिॲक्शन आहे याचं टेम्परेचर चेंज करू शकतो, प्रेशर चेंज करू शकतो, व्हॉल्यूम चेंज करू शकतो. त्यानंतर काय होणार आहे, ही जो आपण जेव्हा आपण हा कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम हे आपण जेव्हा चेंज केलं तर तेव्हा काय होणार आहे की हे काय करणार आहे, इट डिस्टर्ब द इक्विलिब्रियम. हे काय करणार आहेत, इक्विलिब्रियमला डिस्टर्ब करणार. म्हणजे इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे तर मग काय होणार, ही रिॲक्शन परत होणार आहे आणि मग आपल्याला NH3 फॉर्म होणार आहे. ठीक आहे, तर मग आपण काय करू शकतो की हा जो आहे यालाच आपण काय म्हणतो आहे, ली चॅटरलियस प्रिन्सिपल. पण सॉरी, ली चॅटरलियस प्रिन्सिपल ॲक्च्युअली काय आहे, ली चॅटरलियस प्रिन्सिपल जो काय स्टेटमेंट देते आपल्याला, इथे बघा तुम्हाला स्टेटमेंट दिलेली आहेत. ठीक आहे, इथे टेक्स्टबुकमध्ये स्टेटमेंट दिली आहेत, स्टेटमेंट ऑफ ली चॅटरलियस प्रिन्सिपल. ठीक आहे, तर स्टुडंट्स नीट वाचून घेऊ आपण पहिले, मग तुम्हाला समजून देऊ की काय आहे. ठीक आहे, बघा, when a system equilibrium is subjected to a change in any of the factors determine the equilibrium conditions of system. याचा अर्थ काय झाला की समजा जर आपण ही जी एक रिॲक्शन आहे, ठीक आहे, रिॲक्शन होणार आहे फक्त त्यानंतर इक्विलिब्रियम स्टेट होणार आहे. त्यानंतर आपण जर त्याचं चेंज केलं या रिॲक्शनमध्ये म्हणजे टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम चेंज केलं तर मग काय होतो की हा जो रिॲक्शन आहे तो रिॲक्शन होणार आणि मग त्याच्यानंतर परत हा जो इक्विलिब्रियम आहे तो इक्विलिब्रियम परत अटेन होणार आहे. म्हणजे इक्विलिब्रियम परत फॉर्म होणार आहे म्हणजे रिॲक्शन अजून स्टॉप होणार आहे.
ठीक आहे. याचा अर्थ काय झाला की हे सर्व यालाच आपण काय म्हणतो आहे, चॅटलियर प्रिन्सिपल. म्हणजे चॅटलियर प्रिन्सिपल काय म्हणतो आहे की सर समजा तुम्ही एक रिॲक्शन करतायत, एक रिॲक्शनमध्ये रिॲक्शन होणार, त्याच्यानंतर त्याची रिॲक्शन जी आहे इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये स्टेटमध्ये येणार आहे. जेव्हा इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आली रिॲक्शन तर रिॲक्शन स्टॉप होणार आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट ही दोघी चेंज होणार नाही. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही जर टेम्परेचर चेंज केलं, प्रेशर चेंज केलं, व्हॉल्यूम चेंज केलं तर मग काय होणार आहे, ही इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे. ठीक आहे. इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे, पण त्याच्यानंतर थोड्या वेळाने अजून काय होणार आहे, ही इक्विलिब्रियम अटेन होणार आहे. यालाच आपण काय म्हणतो आहे, चॅटलियस प्रिन्सिपल, ली चॅटलियस प्रिन्सिपल. आणि हे जे फॅक्टर्स आहे व्हॉल्यूम, प्रेशर, याला आपण काय म्हणतो आहे, स्ट्रेस. याला एक नाव दिलं आहे स्ट्रेस. ठीक आहे. तर हा जो स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी परत तो रिॲक्शन काय करणार आहे, इक्विलिब्रियम अटेन करणार आहे. तर याच्यासाठी आपण जो पुढचा मेन पॉईंट आहे तो इम्पॉर्टंट आहे हा, इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स ऑफ ली चॅटलियस प्रिन्सिपल. म्हणजे जो फॅक्टर्स आहे तो इन्फ्लुअन्स करणार आहे ली चॅटलियस प्रिन्सिपल, अफेक्ट करणार आहे. तर कोणते फॅक्टर्स आहे, म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ली चॅटलियर प्रिन्सिपल. तर याचा जो पहिला दिला आहे तुम्हाला ए. ठीक आहे. ए काय दिलं आपल्याला, चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. हे दिलेलं आहे चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जर आपण रिॲक्शनची कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं तर मग काय होणार आहे. ठीक आहे. तर बघू आपण याच्यासाठी एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल N2 गॅस प्लस, ठीक आहे, 3H2. रिॲक्शन कोणती आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. ठीक आहे. म्हणजे इथे काय होणार आहे, जो इक्विलिब्रियम तो इक्विलिब्रियम अटेन होणार आहे प्लस हीट. ही रिॲक्शन आपल्याला काय देणार आहे, अजून हीट एनर्जी देणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण इथे कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं तर मग काय होईल. ठीक आहे. तर रिॲक्शनमध्ये बघा दिलं आहे तुम्हाला, द रिॲक्शन प्रोसीड विथ डिक्रीज इन नंबर ऑफ मोल्स डेल्टा एन. डेल्टा एन म्हणजे काय स्टुडंट्स, डेल्टा तुम्हाला इथे दिलं डेल्टा एन. डेल्टा एन म्हणजे काय, चेंज इन नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे. चेंज इन नंबर ऑफ मोल्स म्हणजे हा जो रिॲक्शन आहे ही रिॲक्शनमध्ये जो नंबर ऑफ मोल्स आहे, समजा हा 3 आहे 2 आहे, हे आपण जर चेंज केलं तर मग रिॲक्शन काय होणार आहे तो आपण बघू. ठीक आहे. द रिॲक्शन प्रोसीड विथ डिक्रीज इन नंबर ऑफ मोल्स. म्हणजे जसं रिॲक्शन होणार आहे तर नंबर ऑफ मोल्स कमी होणार तर रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये होणार आहे. बघा, अँड फॉरवर्ड रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. आणि ही जी रिॲक्शन आहे कोणती आहे, हीट एनर्जी रिलीज होणार आहे, म्हणून ही रिॲक्शन कोणती आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन. याला आपण म्हणतो हीट एनर्जी जर रिलीज होणार आहे तर एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. अँड फॉरवर्ड रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. आयर्न कंटेनिंग स्मॉल क्वांटिटी ऑफ मॉलिब्डेनम इज कॅटलिस्ट. इथे आपण काय यूज करणार आहे, एक कॅटलिस्ट यूज करणार आहे. ठीक आहे. तो काय नाव दिलं आहे, क्वांटिटी ऑफ मॉलिब्डेनम. म्हणजे आयर्न कॅटलिस्ट आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. तर इथे इक्विलिब्रियम काय अटेन होणार आहे. ठीक आहे. इक्विलिब्रियमची इक्वेशन काय येणार आहे, ॲट इक्विलिब्रियम. जेव्हा इक्विलिब्रियम अटेन होणार, ठीक आहे, तेव्हा काय होणार, QC. आपण काय घेणार त्याचं कॉन्सन्ट्रेशनचं काय QC. आणि KC म्हणजे काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज इक्वल टू. हे आपण कसं करतात, म्हणजे जो NH3 आहे तो प्रोडक्ट आपण राईट साईडला घेणार आहोत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 रेस टू 2 पॉवर ऑफ 2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2. ठीक आहे. समजी ही रिॲक्शन आपल्याला, म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय राहणार आहे, हे आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची इक्वेशन लिहून घेतली. ठीक. त्यानंतर तुम्हाला काय दिलं आहे की इफ इक्विलिब्रियम डिस्टर्ब बाय मेकिंग QC लेस दॅन KC बाय ॲडिंग H2. म्हणजे जर समजा आपण हा जो H2 आहे, H2च्या नंबर ऑफ मोल्समध्ये आपण चेंज केलं, म्हणजे जास्त देऊन दिलं, इथे आपण वाढवून दिलं, अजून ॲड केलं H2, तर मग काय होईल, इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 चेंज देन काय होणार आहे, इफ देन इक्विलिब्रियम डिस्टर्ब्ड. इक्विलिब्रियम काय होणार आहे, डिस्टर्ब होणार आहे. ठीक आहे. आणि मग काय, ड्यू टू ॲडिशन ऑफ एक्स्ट्रा हायड्रोजन सिस्टीम इज नो लॉंगर ॲट इक्विलिब्रियम. म्हणजे हायड्रोजन आपण ॲड केलं तर इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, थर्ड स्टेप, ॲड हायड्रोजन इज टू बी यूज्ड अप अँड कन्वर्टेड टू मोर NH3. म्हणजे याच्या सोपं भाषेमध्ये आपण समजून घेऊ की जर आपण ॲडिशन वाढून दिलं H2चं
तर मग काय होणार आहे, ही जी इक्विलिब्रियम स्टेट होती, इक्विलिब्रियम स्टेट डिस्टर्ब होणार आहे. ठीक आहे, इक्विलिब्रियम स्टेट डिस्टर्ब होणार आहे आणि जो रिॲक्शन आहे तो रिॲक्शन शिफ्ट होणार आहे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये, फॉरवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, म्हणजे इक्विलिब्रियम शिफ्ट टू द फॉरवर्ड डायरेक्शन आणि मग रिॲक्शन होणार आहे आणि मग NH3 तयार होणार आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय झाला की समजा जर NH2 आणि ही रिॲक्शन आपण जेव्हा करणार तर NH3चा जो तयार होणार तो NH3 तयार नाही होणार आहे काही वेळानंतर. मग आपण जर काय केलं की H2चे ॲडिशन वाढून दिलं, ठीक आहे, तर काय होणार आहे, ही रिॲक्शन प्रोसीड होणार आहे आणि जो इक्विलिब्रियम आहे तो शिफ्ट होणार आहे राईट साईडला. ठीक आहे, किंवा फॉरवर्ड डायरेक्शन आणि मग ही रिॲक्शन होणार आहे आणि NH3 तयार होणार आहे. ते किंवा आपण याच्या जागेवर N2ची पर कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकतो. जर N2चं कॉन्सन्ट्रेशन वाढून दिलं तर मग ही रिॲक्शन काय करणार आहे, इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे आणि परत ही जे N2 आहे तो N2 कन्झ्युम होणार आहे, H2 सोबत रिॲक्ट होणार आणि NH3 तयार होणार आहे. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला हे पॉईंटमध्ये दिलं आहे. म्हणजे इफ वी कॅन चेंज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्शन देन द इक्विलिब्रियम शिफ्ट टू द राईट साईड और शिफ्ट टू द फॉरवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर बी आहे इफेक्ट ऑफ प्रेशर. ठीक आहे, इफेक्ट ऑफ प्रेशर. जर समजा आपण इफेक्ट ऑफ प्रेशर आपण समजा रिॲक्शनचं परत आपण सेम हे रिॲक्शन घेणार. समजा फॉर एक्झाम्पल N2 + 3H2, ठीक आहे, NH3, ठीक आहे, 2NH3 + हीट. ठीक आहे, ही रिॲक्शन घेणार. जर समजा ही रिॲक्शनमध्ये आपण काय केलं आहे, प्रेशर जो प्रेशर आहे इथे आपण काय करणार, प्रेशर चेंज करणार. ठीक आहे, प्रेशर चेंज केलं आहे. ठीक आहे, सो फॉर एक्झाम्पल समजा आपण काय केलं आहे, प्रेशर डिक्रीज केलेले आहेत. तर याचा अर्थ काय झाला की जो वॉल्यूम आहे तो वॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, जर समजा आपण प्रेशर इन्क्रीज केलं तर वॉल्यूम का होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, तर हेच आपलं दिलं आहे. तर आपल्याला हे माहीत आहे आयडियल गॅस इक्वेशन हे आपलं झालेलं आहे. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, PV = nRT. ठीक आहे, जर समजा आपल्याला आपण काय करतो इथे प्रेशर चेंज करते म्हणजे आपल्याला प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करणार, दिस रिॲक्शन बिकम्स देअरफॉर P = RT N/V. ठीक आहे, ही रिॲक्शन येणार आहे. ठीक आहे, P इथे V व्हॉल्यूम इकडे राईट साईडला गेलं तर काय होणार आहे, RT N/V. थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून लिहून दिले. पण जो N आहे N/V म्हणजे काय, नंबर ऑफ मोल अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, नंबर ऑफ मोल पर व्हॉल्यूम. याच्या अर्थ काय झालं, N/V. तर N/V म्हणजे काय की नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे आपण जो काय केलेलं आहे, नंबर ऑफ मोल आपण त्याचं चेंज केलं म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं. ठीक आहे, जर समजा आपण प्रेशर चेंज केलं, प्रेशर चेंज केलं तर मग काय होणार आहे की हा जो इक्विलिब्रियम आहे, इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे आणि इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे तर मग ही रिॲक्शन काय होणार आहे, ही रिॲक्शन प्रोसीड होणार आहे. ठीक आहे, रिॲक्शन प्रोसीड्स. समजा फॉर एक्झाम्पल आपण जो बी रिॲक्शन करतो आहे की या रिॲक्शनमध्ये काही वेळानंतर इक्विलिब्रियम अटेन होणार आहे म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये येऊन गेली. इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डू नॉट चेंज. आता कॉन्सन्ट्रेशन चेंज नाही होणार आहे तर रिॲक्शन होणार आहे का, नाही. ठीक आहे, तर मग आपल्याला काय करावं लागेल, डिस्टर्ब करावं लागेल इक्विलिब्रियमला. इक्विलिब्रियम आपण डिस्टर्ब करण्यासाठी आपण कोणतं फॅक्टर यूज करणार आहोत, प्रेशर. ठीक आहे, आपण जर प्रेशर चेंज केलं किंवा प्रेशर कमी करून दिलं तर याचा अर्थ काय झाला की व्हॉल्यूम याचा वाढून दिलं आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज झालेले आहेत. व्हॉल्यूम इन्क्रीज झालं आहे, प्रेशर कमी झालं म्हणजे काय, जो इक्विलिब्रियम आहे तो इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे. ते इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे आणि जो रिॲक्शन आहे तो रिॲक्शन प्रोसीड होणार आहे. ठीक आहे, आणि मग NH3 तयार होणार आहे. ठीक आहे, तुम्हाला हा पॅराग्राफमध्ये तो सर्व दिले. तर बघा हा टेबल दिलं आहे तुम्हाला एक शॉर्टमध्ये. ठीक आहे, चेंज इन टेम्परेचर, चेंज इन कलर इंटेन्सिटी, शिफ्ट इन इक्विलिब्रियम पोझिशन. म्हणजे आपण जर प्रेशर चेंज केलं तर मग इक्विलिब्रियम जो आहे कोणत्या बाजूला शिफ्ट होणार, राईट साईडला शिफ्ट होणार किंवा लेफ्ट साईडला शिफ्ट होणार, तो आपल्याला दिला आहे. समजा फॉर एक्झाम्पल पहिले आपण जर प्रेशर डिक्रीज केलं, ठीक आहे, म्हणजे काय प्रेशर डिक्रीज केलं तर मग काय होणार, द कलर डार्कनेस, जो कलर आहे तो कलर चेंज होणार आहे.
ठीक आहे. तर याच्यासाठी आपण हा जो टेबल आहे, या टेबलसाठी कोणते एक्झाम्पल घेतले आपण, N2O2 आणि ट्वाईस NO2. ठीक आहे. डाय नायट्रोजन टेट्राऑक्साईड प्रिपेअर टू गिव्ह डाय नायट्रोजन ऑक्साईड सॉरी नायट्रोजन डायऑक्साईड. ठीक आहे, हा गॅस तयार होणार आहे. तर याच्यासाठी काय, समजा जर ही रिॲक्शन आहे, ही रिॲक्शनमध्ये आपण जर प्रेशर कमी केलं तर मग काय होणार आहे, जो कलर आहे रिॲक्शनचा काय होणार, द कलर डार्कनेस होणार आहे. याचा अर्थ काय झाला की जो इक्विलिब्रियम आहे, इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होणार, टू द राईट साईड विथ द मोर मॉलिक्युल्स. म्हणजे इक्विलिब्रियम राईट साईडला शिफ्ट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की NO2 तयार होणार आहे जास्त क्वांटिटीमध्ये. जर समजा आपण प्रेशर इन्क्रीज करून दिले, ठीक आहे, प्रेशर इन्क्रीज केलं तर मग काय होणार, द कलर लाईटनेस टू ऑलमोस्ट कलरलेस. कलर कसा होणार आहे, कलरलेस होऊन जाणार. आणि मग काय होणार, टू द साईड विथ फेवर मॉलिक्युल्स. याचा अर्थ काय झाला की जो इक्विलिब्रियम आहे कुठे शिफ्ट होणार आहे, लेफ्ट साईडला. म्हणजे रिव्हर्स डायरेक्शनमध्ये होणार आहे. म्हणजे प्रेशर जर डिक्रीज केलं ही रिॲक्शनचं तर मग काय होणार आहे, इक्विलिब्रियम राईट साईडला होणार आहे, म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन होणार आहे. आणि प्रेशर कमी केलं तर रिॲक्शन कोणती होणार आहे, बॅकवर्ड रिॲक्शन होणार आहे, रिव्हर्स रिॲक्शन होणार आहे. ठीक आहे, तर हा तुम्हाला पॉईंट दिला होता इथे. त्याच्यानंतर स्टुडंट्स हा नेक्स्ट टॉपिक आहे. अजून इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिले आहेत. इथे अजून H2I2ची पण एक्झाम्पल दिली. ठीक आहे, ही एक्झाम्पल आपण आपली झालेली आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण तो पुढचा पॉईंट आहे, तो पुढचा पॉईंट आपण बघू. नेक्स्ट फॅक्टर जो आहे काय, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ठीक आहे, आता जर आपण समजा जो सिस्टीम आहे, ठीक आहे, एखादा रिॲक्शन आहे त्याचं आपण जर टेम्परेचर चेंज केलं तर मग काय होऊ शकतो. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेणार आहोत. PCl5 गिव्स PCl3. ठीक आहे, प्लस Cl2 प्लस 92.5 किलो जूल. ठीक आहे, हीट एनर्जी आपल्याला मिळणार आहे. ही काय, हीट एनर्जी. ठीक आहे, हीट एनर्जी आपल्याला देणार आहे. तर याच्या अर्थ बघू काय दिलं आहे टेम्परेचरमध्ये, द फॉरवर्ड रिॲक्शन. ठीक आहे स्टुडंट, बघा इथे काय दिले, द फॉरवर्ड रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. ठीक आहे, याचा अर्थ काय झाला की ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन काय करणार आहोत, आपल्याला हीट एनर्जी देणार आहे. ठीक आहे, हा काय हीट एनर्जी. त्याचा अर्थ काय, दिस रिॲक्शन इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. ठीक आहे, द रिव्हर्स रिॲक्शन, याचा अर्थ काय झाला की जर समजा ही रिॲक्शन कोणती, फॉरवर्ड रिॲक्शन आहे. कोणती आहे, फॉरवर्ड रिॲक्शन. कोणती आहे, एक्झोथर्मिक. याच्या उलटा म्हणजे जर आपण रिव्हर्स रिॲक्शन केलं तर काय होणार आहे, एंडोथर्मिक. ठीक आहे, म्हणजे रिव्हर्स रिॲक्शन किंवा बॅकवर्ड रिॲक्शन. बॅकवर्ड रिॲक्शन काय होणार आहे, एंडोथर्मिक. बॅकवर्ड रिॲक्शन कोणती होणार आहे, एंडोथर्मिक. म्हणजे जो हीट एनर्जी, तो हीट एनर्जी काय होणार आहे, ॲब्झॉर्ब होणार आहे. ठीक आहे, कन्झ्युम होणार आहे. ठीक आहे, तर हे दिले. देअरफॉर याचं काय होणार, देअरफॉर द इक्विलिब्रियम मस्ट शिफ्ट इन द रिव्हर्स डायरेक्शन टू यूज अप द ॲड हीट. ठीक आहे, याच्या अर्थ काय झाला की जो रिॲक्शन आहे तर रिॲक्शन कशी होणार आहे, देअरफॉर द रिॲक्शन इज रिव्हर्सिबल रिॲक्शन. ह्याच्या अर्थ काय, रिॲक्शन जो आहे रिव्हर्स रिॲक्शन होणार आहे. ठीक आहे, सो आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, तर बघा इथे तुम्हाला द इक्विलिब्रियम मस्ट शिफ्ट रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे इक्विलिब्रियम जो कुठे शिफ्ट होणार आहे, रिव्हर्स डायरेक्शनला शिफ्ट होणार आहे इक्विलिब्रियम. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की समजा फॉर एक्झाम्पल जर हीट एनर्जी एंडोथर्मिक रिॲक्शन असेल तर इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होणार आहे, इट मस्ट शिफ्ट इन द रिव्हर्स डायरेक्शन. ठीक आहे, टू यूज अप द ॲड हीट एनर्जी कन्वर्टेड टू केमिकल एनर्जी, हीट एनर्जी. ठीक आहे, म्हणजे जर आपण ही रिॲक्शनचं टेम्परेचर वाढवून दिलं, म्हणजे इफ टेम्परेचर इन्क्रीजेस. ठीक आहे, इफ टेम्परेचर इन्क्रीजेस, समजा आपण टेम्परेचर इन्क्रीज केलेले आहेत पण काय होणार आहे, इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे. इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आणि जो रिॲक्शन आहे तो कुठे होणार आहे, रिव्हर्स डायरेक्शनमध्ये होणार आहे. ठीक आहे, मग रिॲक्शन कोणती होणार आहे, रिव्हर्स डायरेक्शनमध्ये, म्हणजे हे कन्झ्युम होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा अजून तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेली आहेत आपल्याला. एक्झाम्पल कसं आहे, इक्विलिब्रियम. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल आपण बघू. तुम्हाला एक्झाम्पल दिली
कार्बन मोनॉक्साइड गॅस प्लस ट्वाइस H2 गॅस गिव्ज मिथेनॉल CH3OH प्लस हीट. ठीक आहे, याचा अर्थ काय झाला? हीट ही कोणती एनर्जी आहे? रिॲक्शन आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. हीट एनर्जी रिलीज होणार आहे. ठीक आहे, तर मग याच्यासाठी इक्विलिब्रियम काय घेणार? आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपल्याला लिहायचं आहे. तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय लिहिणार आपण? KC इज इक्वल टू CH3OH, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3OH अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 ठीक आहे, हा काय राहणार आहे? याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे, तर मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट राहणार आहे. तर आता ली चॅटर्ली प्रिन्सिपल काय म्हणतो आपल्याला? हा इम्पॉर्टंट इथे दिले तुम्ही. ठीक आहे, ली चॅटर्ली प्रिन्सिपल काय? अकॉर्डिंग टू ली चॅटर्लियर्स प्रिन्सिपल अँड इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जर समजा आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तर याचा अर्थ काय झाला की समजा आपण ही रिॲक्शनचं टेम्परेचर इन्क्रीज केलेलं आहे, टेम्परेचर इन्क्रीजेस, तर मग काय होईल? अकॉर्डिंग टू चॅटर्लियस प्रिन्सिपल शिफ्ट्स द पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम टू द लेफ्ट. ठीक आहे, म्हणजे काय होणार आहे? टेम्परेचर आणि जो इक्विलिब्रियम आहे, देन इक्विलिब्रियम शिफ्ट टू द लेफ्ट साइड. ठीक आहे, इथे काय आहे? टू द लेफ्ट, इक्विलिब्रियम शिफ्ट टू द लेफ्ट साइड, म्हणजे काय? रिव्हर्स रिॲक्शन होणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला देअरफॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3OH डिक्रीजेस अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO अँड H2 इन्क्रीजेस. ठीक आहे, सोपं आहे. समजा फॉर एक्झाम्पल ली चॅटर्लियस प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतो आहे की स्टेटमेंट काय आहे की समजा जो रिॲक्शन आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन, ही एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये जर आपण यांचं टेम्परेचर इन्क्रीज केलेलं आहे, ठीक आहे, इथे टेम्परेचर इन्क्रीज केलं तर मग काय होणार आहे? ही जो रिॲक्शन आहे तो रिव्हर्स डायरेक्शनमध्ये होणार आहे. आणि मग काय होणार आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3OH ही याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे? कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. ठीक आहे, अँड रिॲक्टंट जो आहे याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे? कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे. म्हणजे काय तयार होणार आहे? CH3OH पासून COH2 तयार होणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला दिलं. त्याच्यानंतर शेवटचा जो आपला पॉईंट आहे स्टुडंट्स, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन ऑफ हेबर्स प्रोसेस. ठीक आहे, हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं आहे, पण अजून एकदा सांगून देतो. इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये काय ॲप्लिकेशन आहे? तर याच्यासाठी आहे हेबर प्रोसेसमध्ये आपण यूज करतो आहे. हेबर प्रोसेस म्हणजे काय? प्रिपरेशन ऑफ अमोनिया. ठीक आहे, अमोनियाची प्रिपरेशन ही जी रिॲक्शन आहे, तर रिॲक्शन आपण बघितलं आहोत. N2 नायट्रोजन हायड्रोजन गॅस, इट इज रिव्हर्सिबल रिॲक्शन आणि इट गिव्स ट्वाइस NH3. ठीक आहे, प्लस हीट एनर्जी देणार ही रिॲक्शन आहे आपली. ठीक आहे, तर बघा स्टुडंट्स, हा जो रिॲक्शन तुम्हाला इथे पण दिली, ठीक आहे, ह्या इथे दिलेत NH2 आणि हीट. ठीक आहे, तर याच्यासाठी जो आहे हा जो प्रिपरेशन आहे अमोनियाचा, हा इंडस्ट्रीमध्ये लार्ज स्केलवर करतो आहे. ठीक आहे, तर लार्जवर स्केलवर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ही जी NH3 रिॲक्शन आपण जेव्हा करणार आहोत, तर ही काय होणार आहे? एक इक्विलिब्रियम स्टेटमध्ये जाणार आहे. जर समजा इक्विलिब्रियम स्टेट अटेन झाली तर ही रिॲक्शन काय होणार आहे? स्टॉप होणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपण ज्याला स्टॉप म्हणू शकतो, पण एक साधारण भाषेमध्ये आपण काय सांगू शकतो की स्टॉप झाली म्हणजे काय? रिॲक्टंटचं जो कॉन्सन्ट्रेशन आहे तो चेंज होणार नाही, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जो आहे तो पण चेंज होणार नाही, म्हणजे रिॲक्शन स्थिर कंडिशनमध्ये येणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये आलेली आहे ती रिॲक्शन. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं आहे? NH3चं प्रोडक्शन वाढवायचं आहे, तर याच्यासाठी आपण 2 फॅक्टर यूज करू शकतो. ठीक आहे, तुम्हाला 2 पॉईंट दिलेत. 2 कोणते पॉईंट दिले तुम्हाला? एक दिले बघा, टेम्परेचर दिले. ठीक आहे, याच्यात पहिला जो आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचरचा इफेक्ट काय होणार? ठीक आहे, टेम्परेचर काय होणार? सो अकॉर्डिंग टू द ली चॅटर्लियस प्रिन्सिपल, इथे आपल्याला काय यूज करायचं आहे? ली चॅटर्लियर प्रिन्सिपल आपल्याला यूज करायचं आहे. ठीक आहे, बघा काय आहे? द फॉर्मेशन ऑफ अमोनिया इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे, तर जो पॉईंट आपलं काय, आपण काय करणार? टेम्परेचर. तर ही जी रिॲक्शन कोणती आहे? एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे.
ठीक आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. तर याच्यासाठी आपण जे आता हे बघितले आहेत पहिले बघा, हा जो आपण टेम्परेचर इन्क्रीजेस इक्विलिब्रियम शिफ्ट टू द लेफ्ट साईड, ही प्रिन्सिपल आपल्याला यूज करायचं आहे. ठीक आहे, हा काय ली चॅटर्जीस प्रिन्सिपल आहे एक टाईपचा टेम्परेचरसाठी. ठीक आहे, तर बघा पुढचा जो पॉईंट दिला आहे, हेन्स लोअरिंग ऑफ टेम्परेचर विल शिफ्ट द इक्विलिब्रियम टू द राईट साईड. ठीक आहे, तर ही काय एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, म्हणून काय होणार आहे, इफ टेम्परेचर डिक्रीजेस देन द इक्विलिब्रियम शिफ्ट टू द कोणत्या साईडला होणार आहे, राईट साईडला, टू द राईट साईड. इक्विलिब्रियम शिफ्ट टू द राईट साईड. ठीक आहे, म्हणजे बघा एक्झाम्पल काय दिलं स्टुडंट, मेन पॉईंट, टेम्परेचर डिक्रीजेस देन इक्विलिब्रियम शिफ्ट टू द राईट साईड. म्हणजे जर आपण टेम्परेचर ही रिॲक्शनचं टेम्परेचर कमी केलं तर मग काय होणार आहे, हा जो इक्विलिब्रियम आहे तो कुठे शिफ्ट होणार आहे, लेफ्ट साईडला होणार, म्हणजे राईट साईडला होणार, म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनला होणार आहे. म्हणजे काय तयार होणार आहे, NH3. ठीक आहे, पण जर समजा आपण अजून तुम्हाला इथे काय दिलं की समजा आपण जर टेम्परेचर जास्त कमी करून दिलं, ठीक आहे, आणि टेम्परेचर कमी करून दिलं तर काय होणार आहे, फॉरवर्ड रिॲक्शन होणार आहे. आणि जर टेम्परेचर इन्क्रीज केलं, इफ टेम्परेचर इन्क्रीजेस देन इक्विलिब्रियम शिफ्ट टू द लेफ्ट साईड. ठीक आहे, म्हणजे याचं उलटं होणार आहे. जर समजा आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर रिॲक्शन कोणती होणार आहे, रिव्हर्स रिॲक्शन होणार आहे. रिॲक्शन कोणती होणार, रिव्हर्स. म्हणजे आपल्याला काय तयार होणार आहे, रिॲक्शनमध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅस तयार होणार आहे, पण आपल्याला काय तयार करायचं आहे, NH3 गॅस. ठीक आहे, तर NH3 गॅस तयार होणार आहे का, नाही. ठीक आहे, तर याच्या जागेवर आपण काय करणार आहे, ऑप्टिमम टेम्परेचर यूज करायचं आहे. ऑप्टिमम टेम्परेचर म्हणजे तो जास्त टेम्परेचर नाही येणार आणि कमी टेम्परेचर पण येणार आहे, त्याला आपण काय म्हणतो आहे, ऑप्टिमम टेम्परेचर. आणि ऑप्टिमम टेम्परेचर किती राहिलं पाहिजे, नियर अबाउट 773 केल्विन. ठीक आहे, हे तुम्हाला ही रिॲक्शनमध्ये दिले, हेच ऑप्टिमम टेम्परेचर हॅज टू बी यूज्ड. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे, शेवटचा जो पॉईंट दिला आहे तुम्हाला, बी दिलेलं आहे, इफेक्ट ऑफ प्रेशर. समजा आपण जर ही जो रिॲक्शन आहे, आपल्या समोर जो रिॲक्शन आहे, N2 + 3H2 gives twice NH3. ठीक आहे, ही रिॲक्शन आहे. ठीक आहे, ही रिॲक्शनमध्ये आपण जर प्रेशर चेंज केलं, आता आपण काय करतो आहे, प्रेशर चेंज करणार आहोत. म्हणजे इफेक्ट ऑफ प्रेशर काय होणार आहे, द फॉरवर्ड रिॲक्शन इज फेवर्ड विथ हाय प्रेशर. म्हणजे जर प्रेशर आपण इन्क्रीज केलं तर मग रिॲक्शन कोणती होणार आहे, फॉरवर्ड रिॲक्शन होणार आहे. म्हणजे इक्विलिब्रियम राईट साईडला शिफ्ट होणार आहे. इक्विलिब्रियम शिफ्ट टू द राईट साईड म्हणजे काय होणार आहे, फॉरवर्ड रिॲक्शन इफ प्रेशर इन्क्रीजेस. ठीक आहे, देन विथ डिक्रीज इन नंबर ऑफ मोल्स, आणि नंबर ऑफ मोल्स कमी होणार आहे. ॲट हाय प्रेशर द कॅटलिस्ट बिकम इनसफिशियंट. आणि हाय टेम्परेचरला जर आपण इथे तुम्हाला काय हाय प्रेशर, पण हाय प्रेशरला काय होतं आहे, इफ प्रेशर इन्क्रीजेस देन जो कॅटलिस्ट आहे, कॅटलिस्ट आपण यूज करतो आहे, तो कॅटलिस्ट जो आहे तो कसा होणार आहे, ॲट बिकम्स इनइफिशियंट राहणार आहे. म्हणून याचा अर्थ काय की आपण जास्त हाय प्रेशर पण आपण यूज करणार नाही. बघा प्रेशर आपण जास्त देतो आहे तर रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये होणार आहे, म्हणजे प्रोडक्शन ऑफ NH3 जो आहे तो इन्क्रीज होणार आहे. पण आपण जर जास्त प्रेशर देऊन दिलं तर कॅटलिस्ट इनसफिशियंट राहणार. ठीक आहे, इनइफिशियंट होणार आहे प्रेशर, कॅटलिस्ट जर आपण प्रेशर वाढवून दिलं तर. ठीक आहे, तर याचा अर्थ काय आहे की आपल्याला इथे कोणता प्रेशर यूज करायचं आहे, ऑप्टिमम प्रेशर. ठीक आहे, ऑप्टिमम प्रेशर यूज करायचं आहे. आणि ऑप्टिमम प्रेशर किती दिले, 250 ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, याचा अर्थ काय झाला की फॉर द प्रोडक्शन ऑफ NH3 बाय हेबर process we used Chatellier's principle for the ठीक आहे प्रिन्सिपल. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की हा जो प्रोडक्शन आहे NH3चा इंडस्ट्रीमध्ये, जो ॲप्लिकेशन काय आहे की इंडस्ट्रीमध्ये जो NH3चं प्रोडक्शन करतायत इंडस्ट्रीमध्ये, ते कोणतं प्रिन्सिपल यूज करतायत,
ली चॅटर्लियस प्रिन्सिपल. आणि याच्यासाठी जे टेम्परेचर आहे, टेम्परेचर आणि